ह्याला हादरा कसा आला हे काहीतरी विचित्र वाटायले मला। हो ऐका शक्ती, मला असं वाटतं ना त्या चेटकोबानेच केलं। तुम्हाला आठवतं तू जेव्हा लग्न मंडपातून गेला तेव्हा म्हणाला होता तो कोणाला सोडणार नाहीये म्हणून। बघितलंच तू आता सगळ्यांना त्रास देऊ लागले शक्ती। नाही हे बघा, तुम्ही काळजी करू नका। तो चेटकोबा आता आपल्याला त्रास देणार नाही, कारण त्याची गाठ आता आपल्या सगळ्यांशी। कार्टे, ही पिन मला शिवाला टोचू दे फक्त, मग तुमच्या सगळ्यांची गाठ माझ्याशी आहे। कसला आवाज होता? तेव्हा आपण बघून येतो। नाही थांब, मी बघते, थांबा बघते। ना तुम्ही मला बघा, देखते गेले तुम्ही जा। हो हा तुम्ही बघा, लक्षात ठेवा। इकडे तर काहीच नाहीये। हा ना, शक्ती बेटा बाहेर जाऊन बघूया का? हा चला चला चला। देवी आदिशक्ती, शिवाला मायावी शक्तीच्या जाळ्यातून तू बाहेर काढलंस। आमच्यावर खूप मोठे उपकार केलेस बघ तू, खूप मोठ्या संकटातून बाहेर काढलेस। अशीच कृपा आमच्यावर ठेव आणि त्या दुष्ट राक्षसाच्या चक्रातून शिवाला कायमचं बाहेर काढ, त्याचं रक्षण कराई आणि त्या दुष्ट राक्षसाची सावली पुन्हा आमच्या शिवावर पडू देऊ नकोस। बापरे, बापरे, थोडी मी हे
भद्रा मॅम. अब शक्ती कोण होतं तिकडे? हा, कसला आवाज होता? चेटकोबा तर नव्हता ना? हा, नाही नाही, तसं काही नव्हतं आणि काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. पण पण आता आपल्याला जरा जपून राहावं लागेल. हा बरोबर आहे, जपून राहावं लागणार आहे. जपून राहूया आपण. शिवा, शिवा तू तुझी आणि नानांची काळजी घे. बरं चल, मी निघते आता. शक्ती, का मग आपण पण येतो तुला सोडायला? अरे नाही नको, मी जाईन ना. नाही नाही थांब, तू एकटीच जायचं नाही. हा, आता शिवा म्हणतो ना तुला की तू सोडणार, मग तू जा. शिवा तू जा, तिला व्यवस्थित सोड, सुखरूप सोड घरी जा. सांभाळून जा. काय काळजी. हो हो, सांभाळून सोडा शिवा. हो वहिनी साहेब, तुम्हाला चहा द्यायचं राहूनच गेलं. नाही आता राहू दे चहा. मला एक विचारायचं होतं. हा, तुम्ही इथं कसं काय अचानक आल, ते पण विचारायचं राहून गेलं. मी ते म्हंटल ना मगाशी, शिवाला भेटायला आले होते मी. इतकं सगळं झालं तर म्हंटल त्याला भेटून यावं, बाकी काही नाही. बरं, तुम्ही आता एकट्याच जा ना? नाही, तुम्हाला मी चेटकोबाची भीती वाटते ना? हो हा, मला कसली नाही, म्हणजे मला कशाला वाटेल भीती? हा, आता कसं आहे, माझी पोटची पोट तर माझ्या जवळ नाही. आता काळजी वाटते ती फक्त मला माझ्या पुतळीची आणि माझ्या जावयाची. आता त्या दोघांना फक्त काही होऊ नको दे, इतकीच माझी इच्छा आहे. चला, माझं काम झालं. आता चेटकोबाला माझं वचन पूर्ण करावंच लागेल. मग ही भद्रा सर्वशक्तिमान होईल. एकदा का माझ्या चेटकोबाच्या अर्ध्या शक्ती आल्या की सगळ्यांना करून टाकीन नाहीशी आणि बनेन मायावी दुनियेची राणी. नाना, एवढा काय विचार करते? मी जाते कडेकडेने. हा, नका काळजी करू माझी. येते मी आता. हा, येते. सांभाळून जा. हो हो हो. या मॅडम, आलं तुमचं घर. शक्ती, काय झालं? तुझ्या डोक्यात काय चालू आहे का? म्हणजे गाडीवर पण काय बोलली नाही, शांत शांत होतीस. काय विचार करते का तू? शिवा, मगाशी तुझ्या घरी जमिनीला अचानक हादरे बसू लागली. अचानक जमीन हादरली, काहीच कळलं नाही. कशामुळे झालं ते सगळं? ते सगळं त्या चेटकोबाने तर नाही केलं ना? आणि जमिनीला बसलेला तो हादरा कुठला संकेत तर नव्हता. शिवा, सध्या साधी वाऱ्याची झुळूक जरी आली ना तरी माझं मन घाबरतं रे. शिवा, तू ठीक आहेस ना? तुला असं काही वेगळं जाणवत नाहीये ना? काही विचित्र असं फील होत नाहीये ना? नाही शक्ती, आपल्याला असं काही वेगळं, काही विचित्र वगैरे काय वाटत नाही. काय झालं म्हणजे? मग मला असं आतून का जाणवत आहे? काय म्हणजे तुला काय जाणवतंय असं, की असं जे वेगळं विचित्र वाटतंय ते? शक्ती, बघ, आपल्यापासून तू काही लपवतेस का? नाही ना? काय, कुठे हरवलीस? हे बघ शक्ती, जे काय मनात असेल ते तू बोल आपल्याशी. म्हणजे आपण आता काय तसा मायावी शक्ती वगैरे नाही आपल्यामध्ये. आता आपण आधीसारखा शिवा झालेलो आहे, त्यामुळे तू बोलू शकते आपल्याशी.
शिवा तू फक्त एवढं लक्षात ठेव की युद्ध जवळ आलंय आणि या युद्धानंतर सगळं ठीक होणार आहे. सगळं छान होईल, अगदी पहिल्यासारखं. हा, पण तरी पण मनात काही असेल तर साठवून ठेवू नको मनामध्ये. बोलतो आपल्याशी. आणि बघ, तुला जी काही मदत लागणार असेल तर ती आपणच करणार आहे ना. हो शिवा, माहितीये मला काही मदत लागली तर मी तुलाच सांगणार आहे. आजपर्यंत प्रत्येक प्रसंगाला तू माझ्यासोबत उभा होतास आणि यापुढेही असशील. पण आता जे काही करायचंय ते मला एकटीला करायचंय. म्हणजे तुझा अजून पण आपल्यावर विश्वास नाही बसलेला आहे. तुला अजून पण असंच वाटतंय की आपल्यामध्ये अजून पण ती मायावी शक्ती आहे. नाही, हे बघ, असं अजिबात नाहीये शिवा. आता फक्त मला एवढंच माहितीये की मला ती साज शृंगाराची पेटी शोधायची आणि तेही लवकरात लवकर. का, कशी, कुठे मला काहीच माहिती नाही. पण हा देवी आदिशक्तीचा आदेश आहे असं समज. हा, पण तरी पण जर काही हेल्प लागली तर तू आपल्याला सांग. आपण आहेच कायम. शिवा, अरे काय झालं, तू असा चेहरा का पाडतोयस? माहित नाही शक्ती, पण असं वाटतंय बघ ना की त्या चेटकोबामुळे आपला साखरपुडा मोडला, आपलं लग्न मोडलं. शंभू महादेवाने आपल्या आयुष्यात अजून काय काय लिहून ठेवलंय काही समजतच नाही. शिवा, अरे लग्न टळलंय, मोडलं नाहीये. आणि यापुढे जे काही होईल ना ते देवी आदिशक्ती आणि शंभू महादेवाच्या मर्जीनेच होईल. यापुढे काहीही वाईट घडणार नाही. त्यासाठी आपण पॉझिटिव्ह राहूया. परत सर, निघते मी आता. बाय. हा अचानक कुठं गायब झाला? अम्मा, चहा दे ग. अम्मा, अप्पा, कुठे गेले हे दोघं? देवळात गेले असतील. शिवाच्या शरीरातली ती मायावी शक्ती संपली. पण मग ते स्वप्न, त्या स्वप्नाचा काय अर्थ असेल? त्या स्वप्नात मला जे काही दिसलं ते अजून घडलेलं नाहीये. म्हणजे ते सगळं घडणार असेल का? आणि तसं असेल तर धोका अजून टळलेला नाही. पण लग्नाच्या दिवशी त्या अभिमंत्रित केलेल्या पाण्यामुळे खूप मोठं संकट टळलं हे नक्की. याचा अर्थ तो धोका टळला असावा. हे बा चेटकोबा, ये शिवा ये. अटक नटक सटक. वाह शिवा वाह, तू पुन्हा आलास. पुन्हा आलास शिवा, पुन्हा आलास. वाह भद्रा वाह, मानलं तुला. तू दिलेला शब्द पाळलास. आज तू माझी खरी दासी आहेस हे सिद्ध केलंस. शिवाला आणलास. वा दासी, तू मला काय वचन दिलं होतंस विसरलास? असं कसा विसरेन? काळजी करू नकोस, तुला तुझं इनाम मिळेल. इनाम नकोय मला. मला माझा हक्क हवाय. हक्क?
का? बरोबर बोलले ना? या शिवाला जर मी तुझा दास बनवला नसता ना तर त्या शक्तीने तुझ्या गळ्याभोवती फास लावला असता. विसरलास? माहितीये मला. कधी नव्हे ते काम केलंस तर बोलून दाखवतेस. हा चेटकोबा दिलेला शब्द पाळतो, विसरत नाही. तुला दिलेलं वचन विसरणार नाही मी. माझ्या अर्ध्या शक्ती देईन तुला, काळजी करू नकोस. लक्षात ठेव म्हणजे झालं. हे बा चेटकोबा, आपल्याला का बोलवलंस? बोल, काय आदेश आहे? सांगतो. गावच्या वेशी बाहेर उत्तरेला एका मुलाला तुला शोधायचंय, ज्याचा जन्म महाशिवरात्रीला झालाय, जो महादेवाचा निस्सीम भक्त आहे. त्याच्याकडे एक पेटी आहे ज्यात साधं शृंगार आहे. ती पेटी आपल्याला काहीही करून मिळवायची. साज शृंगार? शिवा, आता फक्त मला एवढंच माहितीये की मला ती साज शृंगाराची पेटी शोधायची, आणि तेही लवकरात लवकर. शक्ती पण तेच शोधते. तुला कसं माहित? शक्तीने स्वतःहून सांगितलं आपल्याला. हे बघ शिवा, ती पेटी शक्तीच्या हाताला लागता कामा नये. जर ती पेटी शक्तीच्या हाती लागली तर आपल्या सगळ्यांचा सर्वनाश होईल, लक्षात ठेव. तो पेटारा शक्तीच्या हाती लागला तर ना, शक्तीचा आपल्यावर पूर्ण विश्वास बसलाय. आपण परत तुझा दास झालो हे शक्तीला माहीतच नाही. आता तिची प्रत्येक चाल आपल्याला कळणार. तिला आपण पुढे जाऊच देणार नाही. शाबास शिवा, शाबास. महादेवा, आज महाशिवरात्री आणि आजच मी या बाळाला जन्म दिलाय. आज महाशिवरात्रीच्या दिवशी या बाळाचं नाव मी तुझ्या नावावरून ठेवतीये, रुद्र. माझ्या लेकराचा सांभाळ कर, याच्यावर तुझी कृपादृष्टी कायम राहू देत. हे काय आहे? हा गुलाल
ते सगळं स्वप्न होतं की सत्य? आणि ते बाळ कोण होता तो रुद्र? त्याचा आणि माझा काय संबंध आहे? तो कावड घेऊन माझ्या मदतीसाठी आला होता. स्वप्नात मला पेटीपर्यंत नेण्यासाठी तो मुलगा म्हणजे तो रुद्रच तर नाही ना? देवी आदिशक्ती, हे कोडं लवकरात लवकर सुटू दे. हे काय स्वप्न होतं? ती बाई कोण होती? आणि ते बाळ? त्या बाईने त्या बाळाचं नाव रुद्र ठेवलं. रुद्र, रुद्र म्हणजे महादेवाचं नाव. स्वप्न महाशिवरात्रीचं होतं, म्हणजे त्या बाळाचा जन्म महाशिवरात्रीचा. याचा अर्थ चेटकोबाने आपल्याला ज्या मुलाला शोधायला सांगितलंय तो मुलगा रुद्रच असेल. हा खंजीर, याच खंजीराने त्या मुलाला रुद्रला संपवायचंय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. देवी आदिशक्ती, मला तो साज शृंगार शोधायचा आहे, पण तो मी कुठे शोधू? मैत्री आईने सांगितल्याप्रमाणे त्या चेटकोबावर मात करण्यासाठी ती पेटी, त्यातला तो साज शृंगार मिळवणं खूप गरजेचं आहे. देवी, तूच काहीतरी मार्ग दाखव. मला काहीच कळत नाहीये, पण त्या पेटीपर्यंत, त्या साज शृंगारापर्यंत कसं पोहोचायचं यासाठी मला काहीतरी संकेत दे. मला काहीतरी मार्ग दाखव देवी.